नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार शेतकरी भावांनो. आत्ता दररोज काही नाही काही प्रॉब्लेम येत असतात. मी दिवसभर कामात होतो. आज देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाडवलं जात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पसरवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनो, तुम्ही बाजारात कांदा नेऊ नका, डिझेल आणायला जाऊ नका, कुठल्या गाडीला पण कांदा भाड्याने पाठवायला देऊ नका. बाजारात कांद्याची टंचाई झाली पाहिजे. सरकार तुमचा कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने तुमच्या शेतावर येऊन खरेदी करेल, त्यापेक्षा जास्ती पण कमी नाही. व्यापाऱ्यांच्या बातम्याला आणि पेरलेल्या बातम्यांना अजिबात बळी पडू नका, ही विनंती आहे तुम्हाला. सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या संघटनेच्या सर्व नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहमदनगर, अहिल्यानगर, जालना जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कांदा उत्पादन आहे, पुणे जिल्हा, या इथल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये बाजारामध्ये कांदा विकायला नेऊ नये. आज चिया हे उत्पादन आपल्या फक्त काही जिल्ह्यांमध्ये आहे. याचं मार्केट रेट प्रति क्विंटल 20,000 रुपयापेक्षा जास्त आहे प्रति क्विंटल. हा वाशिमच्या बाजार समितीमध्ये आज 13 ते 17,000 रुपये क्विंटलनी खरेदी झाला. ते मी आज अडवलं. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना 20,000पेक्षा कमी दर दिलेलीची नुकसान भरपाई आज देण्याची मागणी सहकार मंत्री आणि पणन संचालक यांच्याकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र दिलेलं आहे. सर्व कृषी विभाग, कृषी मंत्र्यांना देखील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कृषी मंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कांदा, कोणताही शेतमाल बाजारात नेऊ नका, भाजीपालासुद्धा नेऊ नका. शहरामध्ये उद्रेक होऊ द्या. आपला शेतमाल आपल्या भावाने विकला गेला पाहिजे आणि सरकारने आपल्यापासून विकत घेऊन बाजार समितीच्या मार्फत, पणन सहकारच्या मार्फत तो ग्राहकापर्यंत पोचवायची जबाबदारी सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे. कोणीही शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात नेऊ नका. कांदा अजिबात विकू नका. कुठलंही अन्नधान्य विकू नका. डिझेल घ्यायला पंपावर जाऊ नका आणि कुठल्याही गाडीला शेतमाल देऊन बाजारात नेऊन लूट करून घेऊ नका. आज एकट्या वाशिमच्या बाजार समितीमध्ये एकाच दिवसात फक्त चिया या शेतमालाची 500 शेतकऱ्यांची आवक झाली होती. जवळपास एकाच दिवसात शेतकऱ्यांचे 25 लाख रुपये त्या ठिकाणी लुटले गेले. दावा आहे. मी आज तिथं माझ्या लोकांनी जाऊन स्ट्रिंग ऑपरेशन केलं आहे. आमचे वाशिम जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत होते. आम्ही तक्रार केलेली आहे. त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांची लूट बाजार समितीत गेल्याच्या नंतर वजन काट्यात देखील होते, कांद्यात देखील होते, बोलीत देखील होते. जर बोली 15 ते 20 रुपये बाजारामध्ये जर माल चालला असेल तर त्याची बोली ही 15 ते 20 रुपयापेक्षा जास्तची असली पाहिजे. या ठिकाणी 50 पैसे, 1 रुपया, 4 आणि 8 आण्याची बोली लावणाऱ्या नालायक बाजार समितीमधल्या आडत्या व्यापार दलालांच्या ढुंगणावर फटके दिले पाहिजेत. एकसुद्धा शेतमाल बाजारात नेऊ नका. यांचा जाहीर धिक्कार करा. हे सगळे लबाड, लुच्चे आणि लफंगे आहेत. आडते व्यापारी दलाल हे सगळे पक्षाचे बांधलेले आहेत. हे सगळे अंधभक्त. यांना कोणालाही पाठीशी घालू नका. शेतमाल विकू नका. तुम्हाला जो भाव लागतो तो मागा. ज्याला पाहिजे तो शेतामध्ये येऊन घेऊन जाईल. तुम्हाला शरद जोशींची आण आहे, शेतकऱ्यांची आण आहे, संविधानाची आण आहे. जय किसान, जय संविधान. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. जय किसान, जय संविधान. धन्यवाद.